अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव किंवा अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय अखिल विश्वातल्या मनुष्य जीवाला स्वधर्म पूजेचं महत्व प्रतिपादन या भंगातून करतात. सेवेचं प्रवृत्ती निमित्त वैकुंठवासी सिद्धूबाई शेट्टू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव बाबूराव पाटील यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. नियोजित वेळेपेक्षा थोडा विलंब झालाय बरं. तुम्हाला घाई नसेल पण मला घाई आहे बरं. तर आमंत्रण स्वीकारलेलं आहे. त्यांचा आग्रह होता, त्यांच्या चिरंजीवाचं लग्न झालं, त्या लग्नाच्या पूजेला कीर्तनाला यावं अशी त्यांची इच्छा फार होती, पण पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे येता आलं नाही. त्यांच्या मनात आलं की तो राहिला कार्यक्रम, ह्या तरी कार्यक्रमाला या, आपण अडचणीतच आहे बरं. आमच्याकडे काकड आरतीचा उत्सव चालू आहे, उद्या शेवट आहे त्याचा. आता त्यांच्या त्या भावनेला प्राधान्य देऊन मी येण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिस्थिती सांगण्यासारखी नाहीये. ओझर ते आमच्या गोविंद महाराजांना मी सांगितलेले आहे. तेव्हा 1 तासच मी सेवा करीन आणि सेवेला पूर्ण विराम देईन. आपल्या वैदिक धर्मामध्ये त्याला श्राद्ध म्हणतात, प्रथम श्राद्ध बरं का. आणि पारमार्थिक दृष्टीने प्रथम पुण्यस्मरण म्हणतात. ज्या व्यक्तीचं ज्या तिथीला देहावसान झालेला आहे ना, मृत्यू झालेला आहे, त्या तिथीला वर्षाने जे केलं जातं त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध बरं. आपल्याकडे तारखेला महत्व नाही आहे, तिथीला महत्व आहे बरं का. मग ते श्रद्धेनं करावं लागतं. ते कर्मातला एक प्रकार आहे. एक नित्य कर्म सांगितलं, दुसरं नैमित्तिक आणि तिसरं प्रायश्चित्त कर्म सांगितलं. श्राद्ध हे नैमित्तिक कर्म आहे. देवाची रोज पूजा करणं ही नित्य कर्म आहे बरं का. आणि काही करता करता काही अपराध घडला, त्याच्या निवृत्ती करता जे केलेलं कर्म त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. त्यातला आजचा हा कर्माचा विचार आहे, नैमित्तिक कर्म आहे. हे वर्षातून एकदा येतं वाडवडिलांचं श्राद्ध. वैदिक कर्म आहे. केलं पाहिजे का केलंच पाहिजे? केलंच पाहिजे. आज बुद्धिवादी लोक निर्माण झालेत, मानायला तयार नाहीत. लोक म्हणतात जिवंत असताना खाऊ घातलं नाही आणि मेल्यानंतर खाऊ घालून का उपयोग आहे.
असा काही लोकांचा बुद्धिवाद आहे, तो अपुरा आहे. त्याच्या मग अज्ञान आहे. बुद्धीच्या जोरावरती बोललं म्हणजे एक मन आहे, ठुकून बोल, खोटं बोल पण ठुकून बोल, हा रिटून बोल, हा तशातला प्रकार आहे. पण याच्या माग शास्त्र आहे, हा की ज्या तिथीला ज्या व्यक्तीचं देहावसान झालं त्या तिथीला त्या व्यक्तीला शांती द्यावी लागते. पिंडदान त्याच्या नावाने करावं लागतं बरं का. आणि पिंडदान केला तर पूर्वज शांत होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे, तुम्ही जर वाढ वडिलांचं श्राद्ध नाही घातलं तर आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये प्रतिबंध येतात. त्याला पितृदोष म्हणतात. मग या भटजीकडे जा, लग्न जोड ना, घरात पैसे राहीना त्या भटजीकडे जा, लोक मग चौकशीला जातात बरं का. कुठंपर्यंत श्राद्ध घातलं पाहिजे, त्यांचा मुलगा हयात आहे तोपर्यंत दरवर्षी घातलं पाहिजे. आणि ते पिंडदान ब्राह्मणाला बोलवून केलं, नाही ब्राह्मण मिळाला, कोणी वारकरी करत असेल तर त्याला पण एरवी तडजोड करावी लागते, ब्राह्मण मिळत नाहीत. पण तो विधी आहे आणि त्यांच्या नावाने केल्यानंतर ते तृप्त होतात बरं का. आणि तो आजचा हा प्रथम श्राद्धाचा विधी योग चांगला आहे. त्या वारकरी होत्या तेव्हा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. वय किती होतं गेलं त्यावेळेला? 85. चांगलं आहे. म्हणजे ज्येष्ठांच्या पुण्यतिथीला स्मरण करावं, आशीर्वाद मिळतो आपल्याला बरं. कारण आपण काय 85 वर्ष जगणार नाही बरं का. मी जगणार नाही, तुम्ही पण कोणी जगणार नाही. काय रोगी नाही आहे, निरोगी आहे. पण आयुष्यात आपल्याला तेवढं मिळणं शक्य नाही. सगळं केमिकल चाललेलं आहे. माणसाचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. माणसं 60च्या पुढे जगणार नाहीत इथून पुढे बरं का. काय तुम्ही नियमावली पाळली तर काही थोडंसं आयुष्य वाढेल. रोज योगासनं केली तर, बाहेरचं काही खायचं नाही, धाब्यावरचं वगैरे वगैरे, निरोगी राहिलं तर आयुष्य चांगलं राहील. पण त्यांचं 85 वय होतं. चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर प्रसन्नता होती. तेव्हा त्या मातेचे उपकार मुलावरती आहेत. किती आहेत? फार मोठे उपकार आहेत. की ज्या मातेनं जन्म दिला, जन्म दिल्यापासून आपण जाणत होईपर्यंत, आपण स्वतःच्या पायावरती उभं राहीपर्यंत त्यांनी केलेले आपल्याकरता कष्ट आहेत बरं. इतके कष्ट केले, तितके कष्ट केले, त्याचा मोबदला काहीही देता येत नाही, देता येत नाही. तुकोबारांनी वर्णन केले, जे संतांच्या बाबतीत वर्णन केले तेच आई वडिलांच्या बाबतीत आहे. काय द्यावी याशी वावी उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. त्यांच्या ऋणातून, त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. मराठीत म्हण आहे, काय म्हण आहे हो? आपल्या शरीराच्या कातड्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरी माय बापाचे उपकार फिटत नाहीत बरं का. ही सध्याची परिस्थिती सांगतो. युग बदललं, किती प्रगती झाली तरी ऋणातून उतराई होण्याची व्यवस्था अजून विज्ञानाने केलेली नाही, शक्य नाही. तुकोबारांनी वर्णन केलंय, ऋण, वैर आणि हत्या या जिवंत आहेपर्यंत जर फेडलं नाही तर ते फेडण्याकरता भोगायला यावं लागतं. एखाद्याचं कर्ज काढलं आणि तुम्ही जर भागवलं नाही तर ते भागवण्याकरता जन्म घ्यावा लागतो. ऋण, वैर, एखाद्याचं वैर या जन्मामध्ये जर राहिलं, ते वैर फेडण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि एखाद्याची हत्या केली ती पुन्हा फेडण्याकरता जन्म घ्यावा लागतो. इदन्न मम इति श्री तुकाराम महाराज उवाच. किंबहुना देवाला ऋण फेडण्याकरता अवतार घ्यावा लागला. ऋण फेडावया, देवाला अवतार घ्यावा लागला. एवढा ऋणाचा संबंध आहे. त्या मातेचे, त्या वडिलाचे ऋण आमच्या तुमच्या जीवनामध्ये एवढे आहेत, त्या ऋणातून उतराई होता येत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये विधी सांगितलेला आहे. माय बापाच्या बाबतीत एवढा विधी सांगितलेला आहे,
माणसाने सर्वांना विसरलं तरी चालेल, पण माय बापाला विसरू नये. 4 आश्रम सांगितलेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. त्यातला सर्वात श्रेष्ठ संन्यास आश्रम आहे. संन्यास म्हणजे केवळ कपड्याचा रंग बदलणं म्हणजे संन्यास नव्हे बरं. विजय त्याचा, त्यांनी कोणाचा संबंध ठेवायचा नाही बरं का. संन्याशाने कमरेला लवंग सुद्धा ठेवायची नाही. मोबाईल ठेवायचा का नाही सांगायची गरजच नाही बरं का. काही त्यांनी उपाधी निर्माण करायची नाही. त्यांनी देवाला पाया पडायचं नाही, जगाच्या पाया पडायचं नाही. पण संन्याशाने मात्र रोज आईच्या पाया पडायचं बरं. संन्याशाने देवाच्या पाया पडायचं नाही, कुणाच्याच पाया पडायचं नाही. त्यांनी त्याच्या आपल्या गुरुच्या सुद्धा पाया पडायचं नाही, पण आईच्या पाया संन्याशाने रोज पडलंच पाहिजे. याचा अर्थ काय? आईचं एवढं महत्व आहे. आश्रम जरी बदलला तरी आईचं महत्व कमी होत नाही बरं का. म्हणून 4 आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे संन्यास. म्हणून त्या मातेचे ऋण आहेत, पुष्कळ आहेत. सगळा विचार आपल्या समोर सांगण्याकरता वेळेचा अभाव आहे. तुम्हाला ऐकायचं असेल तर आमच्या हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराजांच्या मातेच्या 14व्याला मी कीर्तन केलेले कोराचे हित ते ऐका. युट्यूब वरती माझं चॅनेल आहे, तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळेल. ऐका निवांत. बरं का. तेवढा वेळ आज माझ्याकडे नाहीये. तेव्हा त्या मातेचं स्मरण केलं पाहिजे. आणि त्या प्रथम स्मरणाच्या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा आहे. त्या संबंधाने काही चिंतन घडावं म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आज अखिल विश्वातल्या जीवाला या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय अतिशय मोलाचा विचार सांगतायत. हा विचार तुम्हाला विकत मिळणार नाही, विकत मिळणार नाही बरं का. पण संतांनी काहीतरी समाजाचं आपल्याला देणं आहे. समाजाला काहीतरी आपण देण्याकरता आलो या भावनेने संतांनी उदार अंतकरणाने विचार समाजाकरता खर्च केले. लक्षात ठेवा. येते उपकारासाठी, आले भर जावई आले घर जावई आले घर
येथे उपकारासाठी आली घर ज्या वैकुंठी. हा, संत समाजाला काही देण्याकरता आलेत आणि तो एक चांगला विचार देणं म्हणजे एक उपकाराचं कार्य आहे, बरं, परोपकार आहे. समाजाला काही गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे यांत्रिक युग आहे. सगळे व्यवहार यंत्राने होतात, बर का, अगदी जन्मल्यापासून शेवटपर्यंत सगळं. आता डिलिव्हरी कशी होते, निसर्गता होते का ऑपरेशन करून, म्हणजे यंत्रानेच हो. शेवटी जाळं जातं, बटन दाबले की राख, सगळे यंत्रावरती आले. आता शोध काढलाय, ते काय निघाले, यंत्रच काम करते, काय म्हणतात त्याला, हा, रोबोट सगळं करते बरं का ते. हा, कालांतराने कीर्तन सुद्धा ते करेल, आमची सुद्धा कामं बंद पडेल. एवढी प्रगती झालेली आहे, तरीही काही जीवाला करणं लागतं, काही करणं लागतं बरं का. काय कर्तव्य आहे ती जीवनामध्ये स्वीकारली पाहिजेत. आज माणसाने शिका, भरपूर शिका, परदेशात जा नाही तर पर लोकात जा, पण धर्म सोडू नका बरं का. धर्म सोडू नका. आज शिकलेल्या नावाखाली माणसं धर्म मानायला तयार नाहीत. आपल्या दारात बांधलेलं कुत्र सुद्धा धर्म मानत नाही. आपल्या गोट्यात बांधलेली म्हैस सुद्धा धर्म पाळत नाही, आणि शिकलेली माणसं सुद्धा पाळत नाही. काय फरक आहे हो? त्याला कळत नाही म्हणून ते पाळत नाही, आपल्याला ते बुद्धीला ग्रहण होत नाही म्हणून आपण पाळत नाही. देवाने बुद्धी दिलेली आहे जगाच्या पाठीवरती माणसाला, बरं का. ती कशा करता दिली? केवळ पोट भरण्याकरता दिलेली नाही, लक्षात ठेवा. काहीतरी आपल्या जीवनामध्ये काही कर्तव्य आहेत, ती कर्तव्य आपल्याला विचाराने स्वीकारावी लागेल, अविचाराने नव्हे, बळजबरीने नव्हे. आताच्या भाषेत बोलायचं म्हणजे अंधश्रद्धेचा संबंध इथं नाही, विचाराचा संबंध आहे. हा, विचाराने संतांनी समाजाला पटवून दिले, लक्षात ठेवा. हा, इथून पुढे विचाराला फार महत्व आहे, आणि ती विचार आपण जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. आणि तो विचार जर कोणता असेल तर स्वधर्म. मनुष्याच्या जीवनामध्ये काय स्वधर्म सांगितला, म्हणजे ज्याच्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे त्या कर्मालाच काय म्हणतात? स्वधर्म. स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म म्हणजे स्वधर्म. सरळ सरळ सोपी वाक्य. मग ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे जे कर्म आले ते त्याने आपण करावं का दुसऱ्या करवी करावं? मुलाला जन्म देणं आणि मुलाला घडवणं कोणाचं कर्तव्य आहे? आईचं. का मजुरीनं माणसं लिहून सांभाळायला माणसं ठेवावे? आईचं कर्तव्य आहे. म्हणजे अशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही कर्तव्य सांगितले, त्या कर्तव्याला स्वधर्म अशी संज्ञा शास्त्राने दिलेली आहे, बरं का. स्वतःच्या वाट्याला आलेलं जे कर्म, हा, त्याला म्हणतात स्वधर्म. आणि तो स्वधर्म जीवनामध्ये पाळला पाहिजे. का? महाराज म्हणतात तो स्वधर्मच आपल्या जीवनाला पूर्णत्वाकडे नेणार आहे, पूर्णत्वाकडे नेणार आहे. आज जगामध्ये जर हा स्वधर्म प्रत्येकाने जीवनामध्ये जर पाळला ना, महाराज म्हणतात त्या स्वधर्माचं सामर्थ्य काय, तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज एक मुद्दा लक्षात ठेवा. स्वामी काज गुरु भक्ती 2 पितृवचन 3 सेवापती 4 आणि मधल्या चरणामध्ये 2 सांगितले. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखे असे 6 मुद्दे आहेत. त्या 6 मुद्द्याचा थोडा थोडा विचार सांगतो मी थांबतो बरं का. जास्त काय अपेक्षा करू नका. दुसरं चरण आहे हेची विष्णूची महापूजा. कोणती पूजा? स्वामी काज स्वामी नाम मालक, मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं हेची विष्णूची महापूजा. शिष्याने गुरुची भक्ती करणं, गुरूंची सेवा करणं हेची विष्णूची महापूजा. पितृवचन मुलाने आई वडिलांच्या वचनाप्रमाणे वागणं हेची विष्णूची महापूजा. आणि स्त्रीने आपल्या पतीची सेवा करणं हेची विष्णूची महापूजा. हे स्वधर्माचं वर्गीकरण केले बरं का. म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही, ज्याला आईच नाही, ज्याला बापच नाही, ज्याला गुरुच नाही, ज्याला मालक नाही, त्याने काय करावं? सत्य बोले मुखे हेची विष्णूची महापूजा. आणखी काय करावं? दुःखवी अनेकाच्या दुःखी, दुसऱ्याच्या दुःखात सामील होणं हेची विष्णूची महापूजा. जो स्वधर्म सांगितला त्या स्वधर्माचं आचरण करणं हीच विष्णूची पूजा आहे. घरात देव घर बांधू नका असं सांगायचं नाही बरं का. कुठल्या देवळात जाऊ नका. तुम्हाला वेळ नाही मिळाला तर देवाला नाही गेलं तरी चालेल, कुठल्या तीर्थाला नाही गेलं तरी चालेल, घरातली पूजा नाही केली तरी चालेल, पण आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांच्या वचनाच्या पलीकडे जाता कामा नये. स्त्रीने आपल्या पतीची सेवा केली पाहिजे, शिष्याने गुरुची सेवा केली पाहिजे आणि सेवकाने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. देवाची पूजा करणं सोपं आहे, पण वागणं फार अवघड आहे. माणसं तीर्थयात्रा करून येतील पण आई वडिलाची सेवा करणार नाही. पण स्वधर्म हा पाळा पाहिजे. स्वतंत्र देवाची पूजा करण्याची गरजच नाही, लक्षात ठेवा. पण पहिला स्वामी शब्द, स्वामी कोणाला म्हणतात? जगाचा मालक देव बर का. हा जगाचा मालक म्हणजे सर्वांचा तो मालक आहे बर का. सर्वांचा तो मालक आहे. कुणाचा? अ पासून ह पर्यंत. येतं लक्षात ना? अ पासून ह म्हणजे काय हो? तुमच्या लक्षात येणार नाही. ए टू झेड. ए टू झेड याचं मराठीमध्ये प्रत्यार आहे अ पासून ह पर्यंत. माणसाला मराठी कळत नाही, इंग्रजी चांगलं कळतंय का? इंग्रज जाताना संस्कार ठेवून गेले.
आज कुणाचीही घरात म्हणताय इंग्रजी शिकला पाहिजे मुलगा, इंग्रजी शिकला पाहिजे. हा, आमची मुलं इंग्रजी शिकतात. आम्ही कीर्तन करतोय, कीर्तनकारांची मुलं सुद्धा पहिलीपासून इंग्रजी बोलतात. मला येत नाही बोलता बरं का, इंग्रजीला फार प्राधान्य आले. ते संस्कार झाले तेव्हा आपल्याला मराठी कळत नाही, इंग्रजी लवकर कळतं बरं का. मी परवा सांगितलं, तुमचा नातं आहे, अंगणवाडीला जातोय हो. मग संध्याकाळी आमच्या घरामध्ये देवघर आहे, आम्ही त्या देवाला झोपवतो. गादी आहे, त्या अंगावरती कपडे घालायचे, तो पडदा लावायचा आणि झोपताना रात्री काय म्हणता तो इंग्रजीमध्ये, मला काय कळना, तो रोज माझ्यावर असतो. मी घरात असलो की म्हणजे आबा चला देवाला झोपायचं ना, ते पडदा बिडदा लावला आणि काय म्हटला तो देवाला म्हटला, देवा आता झोपा. इंग्रजीमध्ये एवढे संस्कार इंग्रजीचे झाले बरं का. म्हणून पासून ह पर्यंत आज ज्याने जन्माला घातलं, ज्याने जग निर्माण केलं, तो जगाचा कोण आहे? स्वामी आहे. मग त्याच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे का त्याच्या इच्छेच्या विरुद्ध वागलं पाहिजे? त्याची पूजा करायची म्हणजे देवळात जाऊन पूजा करायची नाही आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच त्याची पूजा. मग त्याची इच्छा काय आहे? त्यांनी सांगितलं, जे खाऊ नका म्हणून सांगितले ते खाऊ नका, जे बोलू नका म्हणून सांगितले ते बोलू नका, जे ऐकू नका म्हणून सांगितले ते ऐकू नका, जिथं जाऊ नका म्हणून सांगितलं ते तिथं जाऊ नका. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माचा त्याग करा आणि विहित कर्माचा अंगीकार करा. हे ईश्वराने आम्हाला सांगितलं. तो जगाचा मालक आहे, लक्षात ठेवा. जगाचा कशावरून चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते मानसाची देव चालवी अहंता. मी 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 करतोय, हे कोण बोलवतोय? तो बोलवतोय बर. अशी त्याची सत्ता आहे. याच वर्णन स्वतः देवानी केले. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. याच्यावरती भाषांतर ज्ञानोबरांनी केलेलं आहे. त्याच्या सत्तेशिवाय जगतातला एकही व्यवहार घडत नाही. सूर्य त्याच्या सत्तेने चालतो. ही पंचमहाभूत आहेत ना, त्याच्या सत्तेने चालतात बर का. त्याला म्हणतात स्वामी. तो जगाचा स्वामी आहे आणि त्याने आम्हाला काही नियमावली दिलेली आहे आणि त्या नियमाचं पालन करणं याला म्हणतात स्वधर्म. आम्ही लोकांना विचारलो, एकादशी करता का? लोक म्हणतात आम्ही काही माळ घातलेली नाहीये. एकादशी व्रत आहे ते 11 दिवसानंतर येतं, त्याला 15 दिवसाची एकादश म्हणतात. 11वी तिथी ना, एकादशी म्हणजे 11, 15 म्हणजे पौर्णिमा, 30 म्हणजे अमावस्या. हे कुठं माहिती आपल्याला? 1 म्हणजे प्रतिपदा, 2 म्हणजे द्वितीया, 3 म्हणजे तृतीया, 4 म्हणजे चतुर्थी, 5 म्हणजे पंचमी, 6 म्हणजे षष्ठी, 7 म्हणजे सप्तमी, 8 म्हणजे अष्टमी, 9 म्हणजे नवमी, 10 म्हणजे दशमी, 11 म्हणजे एकादशी, 12 म्हणजे द्वादशी, 13 म्हणजे त्रयोदशी आणि 14 म्हणजे चतुर्दशी आणि 15 म्हणजे पौर्णिमा. एवढं तरी कळावं.
भारतात जन्माला आला आपण, एवढे तरी संस्कार असावेत. म्हणजे हे आमच्या तुमच्या करता काही ईश्वरांनी नियमावली तयार केलेली आहे, त्याला वेद म्हणतात. आणि त्या वेदामध्ये सांगितलं, एक विहित कर्म सांगितलं, निषिद्ध कर्म सांगितलं. जे करा म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित, आणि जे करू नका म्हणून सांगितलं त्याला म्हणतात निषिद्ध. हे प्रत्येकाने जीवनामध्ये पाळलं पाहिजे. त्याचं मनोगत आहे, स्वामीचिया मनोभावा न चुकीची हेची परमसेवा, ये रते पांडवा वाणिज्य करणे स्वामी काज. काज म्हणजे इच्छा. त्याच्या इच्छेप्रमाणे वागावं का आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागावं? आज आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो का आपल्या इच्छेप्रमाणे? आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागतो, देवाला मान्य नाही. त्याच्या इच्छेप्रमाणेच वागलं पाहिजे, त्याच्या इच्छेच्या विरुद्ध वागून चालत नाही. आणि वागला तर भोगावं लागतं, भोगावं लागतं. कितीतरी उदाहरण आहेत त्याच्याकरता, पण वेळेच्या अभावी मी देत नाही. प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याचा पण स्वीकार करावा लागेल. त्याच्या इच्छेचा अनादर करू नका. त्याच्या इच्छेच्या विरुद्ध वागला, एकही कौरव शिल्लक राहिला नाही. पण कौरवांची माती शिल्लक राहिली, त्या माती सगळे कौरव जन्माला आलेत आता. गुरुवरी साखरे महाराज सांगत असतात, पांडव कौरवांचं युद्ध करण्याच्या आधी शिष्टाई झाली, देव होते. दुर्योधन म्हटला, सुईच्या टोकावरती माती बसेल एवढी सुद्धा मी देणार नाही. गुरुवरी महाराज म्हणतात, जाताना घेऊन गेला असता तर बरं झालं असता, पण त्या सुईच्या टोकावरती माती ठेवून गेलाय, त्यात एवढे कौरव जन्माला आले, गणितच नाही बरं. त्यांनी देवाला मांडलं नाही, देव मांडला नाही, देवाच्या विरुद्ध वागले. स्वधर्म त्यांनी जीवनामध्ये पाळला नाही बरं का, लक्षात ठेवा. म्हणून वंश शिल्लक राहिला नाही. कौरवांचा आठवा आणि नीट वागा, स्वधर्म पाळला पाहिजे बरं का. म्हणून इथं शब्द वापरला, स्वामी का. ईश्वराची इच्छा आहे, जे ईश्वराचं मनोगत आहे त्याप्रमाणे वागणं हा मनुष्याचा काय आहे, स्वधर्म आहे, धर्म आहे. हा पाळाच पाहिजे. आणि जो कोणी पाळेल, तुकोबराय म्हणतात, त्याच्या जीवनामध्ये सहज हेची विष्णूची. तुम्हाला देवळामध्ये जाऊन देवाची पूजा करायची गरज नाही, कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. फक्त स्वधर्म जीवनामध्ये पाळा. अनेकांनी तो जीवनामध्ये पाळा. संत महात्म्यांनी काय पाळावं? स्वधर्मच पाळला. जेवढे म्हणून संत होऊन गेले, सर्व संतांनी स्वधर्म सोडलेला नाही. स्वधर्माचं अनुष्ठान केलेलं लक्षात ठेवा. आणि जो स्वधर्माचं अनुष्ठान करतो त्यांच्या घरामध्ये देव येतो, त्यांच्या घरामध्ये देव येतो बरं का. म्हणून स्वधर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. स्वामी का पुढे वर्णन केले, गुरु भक्ती. जो गुरु भक्त आहे त्याला सांगितलं त्यांनी गुरुची सेवा करणं, त्यांनी कोणाची सेवा करायची नाही, एक गुरूंची सेवा बरं का. आमच्या आश्रमामध्ये एक गुरुभक्त आहे, ते मूळ त्यांचं गाव आहे आंध्र मधले आदिलाबादचे. त्यांचं वय आता 80च्या घरात आहे. त्यांच्या वडिलांनी 16व्या वर्षी गुरूंची सेवा करण्याकरता गुरुला दान देऊन टाकलंय. कितव्या वर्षी? 16व्या का 15व्या वर्षी दिले बरं. म्हणजे महाराज माझी इच्छा आहे, माझ्या मुलाने फक्त गुरु सेवा करावी, एवढीच इच्छा आहे. महाराज म्हणले हरकत नाही, चांगले आहे, पण त्याची व्यवस्था काय? त्याच्याकरता मी बँकेत पैसे ठेवतो, आयुष्याची व्यवस्था करतो म्हणजे. त्यांना आयुष्यभर व्यापार धंदा काय काय करेल, फक्त गुरूंची सेवा करायची. आणि त्यांनी त्या वेळेला त्याच्या नावावरती पैसे ठेवले, ते व्याजावरती जगतात, लाखो रुपये व्याज येत आहे. त्यांचं वय आता 80 आहे, 16व्या वर्षी केलेला संकल्प आहे.
ते घराकडे जात नाहीत, कुठल्या सणाला जात नाहीत, फक्त कुणाच्या लग्नाला सुद्धा जात नाहीत का अक्षता डोक्यावरती पडू द्यायच्या नाहीत. ब्रह्मचर्य. जीवन समर्पण केले. गुरु सेवेशिवाय ते दुसरं काहीही करत नाहीत. असा जो गुरु भक्त आहे त्या गुरु भक्तांनी गुरूंची सेवा करणं हेची विष्णूची, त्यानं बाकी काहीही करायचं नाही बरं का. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. गुरु सेवेच्या व्यतिरिक्त ज्ञानोबा म्हणतात मला दुसरं काही माहितीच नाही. म्हणून शिष्याचा स्वधर्म काय? गुरूंची सेवा. दुसरं त्यांनी काही करायचं नाही. गुरु भक्ती. त्याच्या पुढे वर्णन केले पितृवचन. मुलाने माय बापाच्या वचनाच्या पुढे जायचं नाही. आई वडील काय म्हणतील ते प्रमाण. आज बायको म्हणेल ते प्रमाण. बायकोने सांगितलं वेगळं राहायचं, लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा फ्लॅट. स्वधर्म सुटला बरं का. स्वधर्म टिकणार नाही. ऐश्वर्य बरं का जीवनामध्ये समाधान मिळणार नाही. आई वडिलांच्या वचनाचा कधीही अनादर आपल्या जीवनामध्ये घडता कामा नये. आपल्याला रामायणाची कथा प्रसिद्ध आहे माहिती आहे. केवळ बापाच्या इच्छेकरता 12 वर्ष वनवास भोगला प्रभू रामचंद्रांनी. उगाच त्याच्या नावाचा जय जयकार केला जात नाही. नाव घेतलं तर आजही माणसं थरथर कापतात. देव होता पण बापाचं वचन पाळण्याकरता राज्याचा त्याग केला. लक्षात ठेवा. आमचं उलट आहे. बायकोचं वचन पाळण्याकरता माणसं माय बापाचा त्याग करतात. आणि तर तुकोबऱ्या सांगतात पितृवचन सेवापती. जो आई वडिलांची सेवा करतो महाराज म्हणतात त्याला स्वतंत्र देवाची सेवा करण्याची पूजा करण्याची गरज नाही. ज्ञानोबांनी पुष्कळ त्याचा विचार मांडलेला आहे. सकळ तीर्थांची धुरे जी का माता पितरे जयांच्या सेवे शरीरे लोन की जे. आपण लिहितो आई वडिलांच्या पुढे काय लिहितो? तीर्थ रूप लिहितो, पण वागतो का? आई वडील हे तीर्थ स्वरूप आहेत. त्यांची सेवा करणं म्हणजे रोज चंद्रभागेमध्ये स्नान करणं. त्यांची सेवा करणं म्हणजे रोज गंगेमध्ये स्नान करणं. आम्ही रोज गंगेचं स्नान करतो, रोज चंद्रभागेचं स्नान करतो, पण माय बापाला विचारत नाही. स्वधर्म पाळला पाहिजे बघ. आणि असा स्वधर्म कोणी पाळला? प्रसिद्ध उदाहरण आहे भक्तराज पुंडलिक रायाने. त्यांनी ठरवलं आई वडिलांचीच सेवा करायची आणि आई वडिलांच्या सेवेशिवाय दुसरं काहीही करायचं नाही. परिणाम त्या आई वडिलांची सेवा पाहून देवाले पुंडलिकाच्या भावार्थ पुंडलिकाच्या भावार्था त्याची भक्ती पाहून देवाला वशिल्याने आलेला नाही. आई वडिलांची सेवा काय, त्या सेवेला देव भुलला. लक्षात ठेवा. देव कुणाला तरी भुलत नाही, बायकोला तर अजिबात भुलत नाही. लक्ष्मी देवाला भुलली का? देव लक्ष्मीला भुलला हो. लक्ष्मीने सांगितलं देवा मी तुमच्याकडे येणार आहे, ये, पण पायाजवळ बसायचं असेल तर ये.
खुर्चीवर बसायला मिळणार नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. म्हणजे पुंडलिकरायाने केलेली भक्ती आई वडिलांची त्यांनी पाहिली आणि त्याला राहवलं नाही. त्याला वाटलं या बाबाला एकदा भेटायला जावं, आणि तो आला आणि पुंडलिकाला विचारलं, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालेला आहे, काय मागायचं का? एवढंच माग देवा, देवा मला एवढंच दे, तू पंढरपूर सोडून जाऊच नको. अजून उभा आहे. युगे झाली 28. कशाने आला? मला मुद्दा लक्षात ठेवा. आई वडिलांचं वचन आई वडिलांची सेवा केली बरं का. म्हणजे स्वधर्म जीवनामध्ये पायाने देवाकडे आपल्याला जायची गरज नाही, देव आपल्याकडे येतो. पितृवचन आणि पुढे वर्णन केले सेवापती. स्त्रीने आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. कशी सेवा केली पाहिजे? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता पुढं भेटेची गा. पतीची या मता. आपल्याकडे पतीला काय म्हणतात हो? नवर देव. कुठपर्यंत देव? मंडपात आहे तोपर्यंत. मंडपातून खाली उतरला, 5 दिवस गेले की गडी दळून आणा, किराणा आणा, गॅस आणा. तो गडी का देव आहे हो? आज ह्या बायांनी पुरुषाला गडी केले. का केले? इति गुहेतमम शास्त्र. कुछ तुम समजो, कुछ हम समजो. शास्त्र सांगतं स्त्री आपल्या अंकित राहिली पाहिजे. पतीच्या अंकित स्त्री राहिली पाहिजे. पतीच्या शब्दाच्या बाहेर नाही गेली पाहिजे. बस म्हटलं की बसली पाहिजे, उठ म्हटलं की उठलं पाहिजे. उलट झालंय बघ. त्या पतिव्रताचं फार वर्णन केले, लक्षात ठेवा. अशी पतिव्रता होऊन गेली. कोण होऊन गेली? अनुसया. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, पतीची सेवा कशी करावी आम्ही त्या पतीकडून शिकलो. पतिव्रते जैसा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. त्या पतिव्रतेचं लक्षण सांगितलंय. आता श्राद्धाचं आहे, त्या चिरंजीवाचं सुद्धा वर्ष झालं का 6 महिने झालं लग्न होऊन? 6 महिने झाले. थोडस सांगतो. त्या स्त्रीनं पतीची सेवा कशी करावी शास्त्रामध्ये वर्णन केलंय. पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवायचं नाही. पती झोपल्याशिवाय पत्नीने झोपायचं नाही. पतीच्या समोर उच्च आसनावर बसायचं. दोघांनी खुर्च्या टाकून गप्पा मारायचे नाही. पती जर खुर्चीत असेल तर आपण पायाखाली. ऐकून घ्या, जमलं तर वागा, नाही चाललंय तसं चाललं. समजून घ्यायला काय हरकत आहे? तर सांगितले तर सगळे काय वागतात असं काय नाही. फार पथ्य सांगितले, लक्षात ठेवा. स्त्रीने आपल्या पतीच्या समोर कधी उच्च स्वरामध्ये बोलायचं, षडजात कधी बोलायचंच नाही. काय बोलतं? खालच्या खर्जातच बोलायचं. फार पथ्य सांगितले, लक्षात ठेवा. हे पतिव्रतीचे लक्षण आहेत. त्या पतीच्या नावाने मंगळसूत्र बांधायचं आहे. नवे पती जेवल्याशिवाय जेवू नये. पती जर परगावाला गेला, तो पती आल्याशिवाय जेवू नये. कुणी म्हणजे 4 दिवस नाही चालला तर मग जेवणाच्या वेळी त्याला फोन करावा. आपण जेवला का? फोन करावा आणि मग आपण जेवावं, असा पर्याय सांगितला शास्त्रामध्ये बरं का. आता 4 दिवस येणारच नाही म्हणून उपाशी राहून चालेल का? जेवणाच्या वेळेला अहो आपण जेवला का?
हो मापून जेवावं. म्हणजे पतिव्रतीची काही लक्षणं सांगितलीत बरं का, आणि ती जीवनामध्ये आज आपण पाळली पाहिजेत. प्रत्येक गोष्ट आहे फार त्याचा विस्तार आहे, म्हणून मी काही प्राथमिक आपल्या समोर सांगितली की पती उठायच्या आधी उठलं पाहिजे बरं का. पती काही ठिकाणी असे की हा पती सोडतोय, तिचंही पाणी गरम करून हाच देतोय तिला बरं. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं सांगतोय बरं का. इथं तुकोबाराय वर्णन करतात पती सेवा. त्या स्त्रीने पतीची सेवा जी सांगितली शास्त्राप्रमाणे त्याप्रमाणे जर केली, पतीची सेवा करणं हाच तिच्या जीवनातला स्वधर्म आहे. त्यांनी बाकी कुणाची सेवा करायची नाही. पतीच्या मुखातून शब्द बाहेर आला की तो खाली पडता कामा नये. पाणी आण म्हटलं की आणलं पाहिजे, कशाला चौकशा करायच्या नाहीत बरं. म्हणून त्या कबीर महाराजांच्या जीवनात प्रसंग सांगितला जातो. एक ग्रस्त आले कबीर महाराजांच्याकडे, म्हणले महाराज मी लग्न करू का? महाराज म्हणले बस कीर्तन हो दे मग सांगतो. महाराज शेला विणत होते. दुपारचे 11 वाजले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. कडक ऊन पडलेलं होतं. सूर्यप्रकाश होता लखलखीत. आणि पत्नीला सांगितलं दिवा लावून आण. आण म्हटल्यानंतर आणला. विजव म्हटल्याने घेऊन जा. गेली वर. हा ग्रस्त अर्धा तास झाला. म्हणजे महाराज मी तुम्हाला विचारायला आलोय काय तर सांगा. म्हणजे महाराज म्हणजे कधीच तुला सांगितले म्हटले. कधी सांगितलं? तू काय आता घडलेला प्रकार काय हो पाहिला की म्हणले काय प्रकार काय नाही म्हणले. एवढ्या ढवळ्या दिवसामध्ये तुम्ही आपल्या पत्नीला देवा लावून आणा. आण म्हटल्यानंतर तिनं आणली का चौकशा केली? काही बोलली नाही. इथं आणल्यानंतर मी तिला काय सांगितलं विजव म्हणल्यानंतर घेऊन गेली. अशी जर सेवा करणारी भेटत असेल तर लग्न करू, नाही तर करू नको. हे कबीर महाराजांनी सांगितलं बरं का. याचा अर्थ काय? ती आज्ञेमध्ये राहत असेल तर करा. पती सेवा स्वधर्म आहे बर का. हे कथाकथित नव्हे, करमणुकीचं नव्हे बर का. हा सगळ्यांनी स्वधर्म सोडलाय किंवा निसर्ग बदललाय. निसर्ग जाग्यावरती यावा असं जर वाटत असेल, ज्यांना जो स्वधर्म सांगितलाय तो सर्वांनी स्वधर्म पाहायला सुरुवात करा. निसर्ग जाग्यावरती आहे. आम्ही सोडलंय आणि त्याच्या नावाने खरं बोलतोय. निसर्ग बदललाय. अरे तो बदलणारच, आपण बदललोय ना. म्हणून इथं महाराज सांगतात जो ज्याच्या वाट्याला आलेला स्वधर्म आहे तो जीवनामध्ये तुम्ही जर पाळा ना, हीच साक्षात भगवान महाविष्णूची पूजा आहे. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतोची महापूजा. विष्णूची महापूजा. विष्णूची महापूजा अनुभव किंवा अनुभव नाही दुजा.
महाराजांना ते एक सिद्धांत सांगायचा आहे बरं का. देव कुठे नाही, देव सगळीकडे आहे बरं का. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. महाराज म्हणतात आपण ज्याची सेवा करतो, मी स्वामी शब्दाचा एक अर्थ सांगितला. दुसरा स्वामी शब्दाचा अर्थ आहे आपण ज्याच्याकडे कामाला आहे तो मालक, तो सुद्धा स्वामी बरं का. त्याच्याकडे प्रामाणिकपणाने काम करा, ही देवाची सेवा आहे. लबाडी करायची नाही बरं का. प्रामाणिकपणा तिथं सांगितलं. मग प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे, प्रत्येक माणसामध्ये देव आहे. मग देवाची पूजा, देवाची देवरूपाने पूजा न करता त्या व्यक्तीमध्ये असलेल्या देवाचीच पूजा आपल्याला घडते बरं का. हे अनुभवाने आपल्याला कळेल. अनुभवाने कळेल म्हणजे आपण देव स्वरूप आहोत, आपण देव स्वरूप आहोत. प्रत्येक जण देव स्वरूप आहोत. लक्षात ठेवा, देव स्वरूप आहे म्हणून आमच्या तुमच्या जीवनातले सर्व व्यवहार चाललेले आहेत. हा देह येणार आहे, देह जाणार आहे, आणि आपलं तत्व मात्र अबाधित आहे. ते येतही नाही, ते जातही नाही. हा अनुभव आहे. सर्वा घटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. हा अनुभव सांगितला. आणि अनुभवाने पाहिलं तर देव सर्वत्र आहे. आई वडिलांच्या ठिकाणी देव आहे, गुरूंच्या ठिकाणी देव आहे, स्त्रीच्या ठिकाणी देव आहे, पतीच्या ठिकाणी देव आहे, सर्वांच्या ठिकाणी देव आहे. का नाही? एकच आहे बरं का. घरात मिक्सर आहे का नाही, त्यात काय घातल्यानंतर फिरतंय ते? अहो करंट दिल्यानंतर. लाईट शिवाय मिक्सर चालत नाही, फ्रीज लाईट शिवाय चालत नाही, कूलर लाईट शिवाय चालत नाही. म्हणजे मशीन बदलली, पण प्रत्येक मशीन मध्ये करंट कोणाचा आहे? विद्युतचा आहे ना. माईक आहे, यातही विद्युतच आहे, तिथंही विद्युतच आहे. ते बारीक लावले त्यातही विद्युत आहे. एक आहे का अनेक आहे? एकच आहे. तसा देव एक आहे का अनेक आहे? तो सर्वांच्या ठिकाणी एकच आहे ना. मग सर्वांच्या ठिकाणी देव एकच आहे. तुम्हाला देव म्हणून स्वतंत्र पूजा करायची गरज नाही. सर्वांना देव मानून जर तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे वागला तर हीच विष्णूची महापूजा सहज घडते. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आणखी काय केलं पाहिजे? वागलं पाहिजे. कसं वागलं पाहिजे? महाराज म्हणतात कसं? सत्य बोले मोठे, सत्य बोले मोठे, सत्य बोले मुखे. प्रत्येकाने वाणीनं सत्य बोललं पाहिजे. सत्य हेच देवाचं स्वरूप आहे. कुणी बोललं पाहिजे सत्य? सर्वांनी. सत्य बोले मुखे कोणाला सांगितलंय? सर्वांच्या करता सांगितलंय. जो जो मनुष्य म्हणून आहे त्या प्रत्येक मनुष्याने सत्य बोललं पाहिजे. आज कोणी सत्य बोलायला तयार नाही. काही माणसं म्हणतात, आम्हाला शिकवतात, अरे माळ गाठलायस खरं बोल. म्हणजे माळ घालण्याने खरं बोलायचं, आणि ज्यांनी घातलं नाही त्यांनी खोटं बोलण्याचं लायसन्स काढले नाही. म्हणजे किती समाजामध्ये गैरसमज आहे हो. इथं तुकोबरा असं म्हणतात का अबपवाल्याने सत्य बोला? सत्य बोले मुखे. सर्वांनी सत्य बोललं पाहिजे. कुठं प्राण जाण्याची वेळ आली तरी सत्य सोडता कामा नये. महाराज म्हणतात ती देवाचं स्वरूप आहे. आज असे सत्य बोलणारे होऊन गेले. प्राण जाये पण वचन न.
प्राण सोडला अनेकांनी. प्रसिद्ध वरण आहे धर्मवीर संभाजी राजे. सत्याकरता प्राण सोडला, धर्माकरता प्राण सोडला, म्हणून आज आपण जगतोय. असे अनेक उदाहरण इतिहासामध्ये पुराणामध्ये. लक्षात ठेवा, प्रत्येकाने जीवनामध्ये सत्य बोललंच पाहिजे. आज लोकाला एवढा सराव झालाय, खोट हेच खरं वाटायला लागले. बरं, सत्य लोपलं, सत्य लोपलं आणि खऱ्यालाच माणसं सत्य म्हणायला लागले. खऱ्यालाच सत्य म्हणायला लागले. महाराज म्हणतात असं चालणार नाही. प्रत्येकाने वाणीने सत्य बोललं पाहिजे. किती मोठा प्रसंग येवो, सत्यच बोललं पाहिजे. आणि सत्य त्या देवाचं स्वरूप आहे. जो कोणी याप्रमाणे वागेल, महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये सहज त्या ईश्वराची पूजा घडते. आणि पुढे वर्णन केले, दुःखवी अनेकाच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखात सामील व्हायला शिका. दुसऱ्याचं दुःख पाहिल्याबरोबर आपल्याला दुःख झालं पाहिजे. आमची सवय लागल्या, दुसऱ्याला दुःख झालं की माणसं त्याच्यावरती मीठ चोळायला जातात. बर का, हे अधर्म आहे, अधर्म आहे. लक्षात ठेवा, कोणी असो, कुठल्या जातीचा असो, दुःख पाहिल्याबरोबर त्या दुःखात सामील व्हायला शिकलं पाहिजे. हा धर्म आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक जीवाचा धर्म आहे. अहो, संतांनी पशुला दुःख झालेलं सण त्यांना झालं नाही, झालं नाही बरं का. लक्षात ठेवा, ज्ञानोबांच्या पाठीवरती वळ उठले. कधी उठले हो? रेड्याच्या पाठीवरती मारल्यावर. तेव्हा कुठं ती बामण जाग्यावर आली. बर का, त्यांना सांगितलं, जे तुम्ही रेड्याला मारलं ते मला दुःख झाले. काय सद्भावना असेल बघा, काय सद्भावना असेल. एवढी सद्भावना आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे. कोणाच्याही जीवनामध्ये दुःख होत असेल तर ते आपल्याला सहन नाही झालं पाहिजे, त्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याकडे पद्धत आहे, आपल्या शेजारचा जर मेला तर माणसं ते प्रेत जाऊपर्यंत जेवत नाहीत. आता मेलं तर कोणी दार उघडत नाहीत. राहिला धर्म, पद्धत होती. लक्षात ठेवा, त्याला अंत्यसंस्कार केल्याशिवाय अन्न सेवन करतात. दुःख त्याला झालंय, आपला शेजारी आहे, आपल्या घरातला मेला तर आपल्याला दुःख नाही, तेवढंच त्याला दुःख आहे. अशी दुःखाची सद्भावना अंतःकरणामध्ये जो जागतो, जो धर्म पाळतो, महाराज म्हणतात त्याला स्वतंत्र देवाची पूजा करायची गरज. दुःखवी अनेकाच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा. महाराज म्हणतात ते स्वधर्माचं मी वर्णन केलं, सांगायचं काम केलं. आता सांगितल्याप्रमाणे वागायचं काम तुम्ही करा. मग काय करा, त्याच्याकरता निश्चय करा, म्हणजे तुम्हाला ते फळ मिळेल. शेवटच्या चरणात महाराज सांगतात,
हेची विष्णूची महापूजा जय जय गोपाल गोमाई काय सर्वांनी काय गोपाल गोमाई जय जय गोपाल गोमाई कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल गोमाई कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्य बोले मुखी दुखवे अनिकाच्या दुखे महाराज म्हणतात स्वधर्माचं स्वरूप सांगितलेलं आहे। आता ऐकल्यानंतर वागायची जबाबदारी कोणाची? सांगणाऱ्याची काय करणाऱ्याची? ज्या अर्थी संत सांगतात त्या अर्थी ते वागून सांगतात बरं का। त्यांनी केवळ पोपटपंची केलेलं काम नाही आहे, हे आमचं आहे। त्यांनी ज्या अर्थी जगाला एवढा स्वधर्माचा उपदेश केला त्या अर्थी ते वागले, तेव्हा आपल्याला स्वधर्म म्हणजे काय त्याचं स्वरूप सांगितलं। तेव्हा तुकोबाराय म्हणतात जो स्वधर्माचा विचार सांगितला त्याप्रमाणे आता तुम्ही वागण्याचा निश्चय करा। एखादा विचार सांगितला जातो, तो विचार आपण ऐकतो, ऐकल्यानंतर त्याचं आचरण घडण्याकरता काय करावं लागतो? निश्चय करावा लागतो। निश्चय केल्याशिवाय ते क्रियेमध्ये येत नाही। क्रियेमध्ये पहाटे उठायचं असं ठरवलंय, नुसतं ठरवून उपयोगाचं का? पहाटे उठलं पाहिजे। झोपताना आपण अलाराम लावून झोपतोय, पहाटे मी उठणार, पहाटे मी उठणार, अलाराम वाजला की बटन दाबायचं, पुन्हा आडवं व्हायचं, ते आणखी 2 मिनिटांना वाजते बरं का, आणखी बंद करायचं, आणखी असा अर्धा तास कार्यक्रम चालतोय बरं का। निश्चय होत नाही बरं का। ठरवलंय तसं संतांनी स्वधर्म म्हणजे काय सांगितलं त्याप्रमाणे आता तो निश्चय करण्याकरता बुद्धी लागते, आणि ती बुद्धी देवाने आम्हा तुम्हाला दिलेली आहे। मनुष्यच निश्चय करू शकतो, बाकी कोणीही करू शकत नाही। आणि जो निश्चय करून जो जीवनामध्ये वागेल, महाराज म्हणतात त्याला हे फल मिळेलच। त्याला निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ। ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे निश्चय करून आयुष्यभर वागायचंय, ऐकून सोडून द्यायचं। आम्हाला तुम्हाला याचं फल मिळणार नाही, नुसतं ऐकून मिळत नाही, त्याप्रमाणे प्रत्यक्षात वागलं पाहिजे बरं का। डॉक्टर सांगतात हे औषध घेतलं की रोग जाईल, पण त्याप्रमाणे जीवनामध्ये ते स्वीकारलं पाहिजे ना। तसा संतांनी सांगितलेला विचार आहे, आणि तो आपण ग्रहण करावा, तसा वागण्याचा निश्चय करावा। आणि वागण्याचा निश्चय केला की आपल्याला याचा अनुभव येईल। का अनुभव येईल हे वागल्यानंतर कळेल, मी आता सांगत नाही, अनुभवाचा विषय आहे ना। मी सांगून का उपयोग आहे? तुम्ही वागा म्हणजे तुम्हाला येईल, आणि तुम्हाला आल्यानंतर मला सांगा, जाताना नंबर देऊन जातो। मी सांगत नाही, आता तुम्ही तसं प्रत्यक्ष वागून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल काही दिवसामध्ये बरं का। अनुभव येण्याकरता प्रयोग म्हणून करू नका बरं का। आयुष्यभर हे वागावं लागेल, आयुष्यभर हे व्रत आहे, प्रत्येकाचं व्रत आहे। आणि ते एकदा व्रत स्वीकारलं काही कालाकरता नसतं, मरेपर्यंत ते करावं लागेल, आणि आपल्याला याचा अनुभव येईल। तेव्हा या स्वधर्माची आज समाजाला गरज आहे। जो स्वधर्माचा अनुष्ठान करेल त्याला बाकी काही करायची गरज नाही। म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ, याची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज